कालपासून अभिजित सावंतबद्दल सोशल मीडियावरती बऱ्याच बातम्या फिरतात. 2-3 बातम्या तर आपणच सांगितले होते, की अभिजित हा जो आहे तो जखमी झाला आणि त्याला आराम करायला सांगितले. ही बातमी आपण सांगितली होती. त्यानंतर सकाळी एक व्हिडिओ बनवून सांगितलेला आहे, की डी-पी अंकित आणि अभिजितला शो सोडायचा आहे. हे व्हिडिओचं टायटल होतं, पण त्या व्हिडिओच्या आतमध्ये आपण हे सांगितलं होतं, की या सगळ्या बातम्यामध्ये तथ्य नाही आहे. मग काय तथ्य आहे? नक्की खरं काय आहे? अभिजितला काय झालंय? सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेवन स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, टास्कमध्ये अभिजित सावंत याला दुखापत झाली. कट फुटेज कापण्यात आलं बिग बॉसकडून आणि लगेच दाखवलं की अभिजित परत गेममध्ये आला आहे. पण त्याच्या मधल्या काळात काय झालं हे कोणालाही नाही समजलं. त्यानंतर Instagramवरती असेल किंवा बाकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती असेल, अशा बातम्या व्हायरल झाल्या की अभिजितची फॅमिली जी आहे ती सेटवरती गेलेली आहे. कोणी असं म्हटलं की अभिजित खूप सीरियस आहे. कोणी अशा बातम्या दिल्या की डी-पी, अंकिता आणि अभिजित जो आहे हा शो क्विट करायचं म्हणतात आहे, कारण घरामध्ये खूप जास्त हिंसा झालेली आहे. म्हणजे या सर्व ज्या बातम्या आहेत, या भयानक अशा व्हायरल झाल्या. बऱ्याच लोकांनी डी-एम केले, काही लोकांनी स्टोरीमध्ये सुद्धा मला टॅग केलं. बऱ्याच गोष्टी झाल्या मित्रांनो. काल रात्री 1 वाजेपर्यंत काही लोकं डी-एम करून विचारत होते, की "दादा नक्की अभिजितचं काय? अभिजित शो कंटिन्यू करणार आहे का?" असे सुद्धा प्रश्न विचारण्यात आले. मित्रांनो, खरं सांगायचं तर या कोणत्याही गोष्टीमध्ये तथ्य नाही आहे. फक्त एकाच गोष्टीमध्ये तथ्य आहे, की अभिजित इंजर्ड झाला होता काल टास्कमध्ये आणि ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर ज्यावेळेस घरामध्ये टास्क होत असतात, त्यामध्ये हातापायी, धरपकड किंवा एखादी इंजरी हा नॉर्मल भाग आहे शोचा. दरवर्षी या सगळ्या गोष्टी होत असतात. तसंच अभिजित बरोबर आणि बाकी कंटेस्टंट बरोबर झालेलं आहे. त्यामुळे ही कोणीतरी अफवा पसरवली, की अभिजित जास्त सीरियस झाला आहे किंवा अभिजितला घरातून बाहेरच काढणार आहे किंवा डी-पी आणि अंकिता या हिंसेला वैतागून शो सोडायचं म्हणतात. हे सगळे अफवा आहेत. याच्यामध्ये काहीसुद्धा तथ्य नाही आहे आणि हे तुम्हाला आज संध्याकाळी कळेलच. कारण आज संध्याकाळी तुम्ही नॉर्मल एपिसोड बघणार आहे किंवा येणाऱ्या शनिवारीसुद्धा तुम्ही नॉर्मल एपिसोड बघणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावरच्या प्रत्येक बातम्या खऱ्या नसतात. हां, कधी-कधी काय असतं मित्रांनो, की घरामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत, त्या तुम्हाला सांगाव्या लागतात, की बाबा लागलेलं आहे, काय झालेलं आहे. पण मी पण कोणत्याही व्हिडिओमध्ये हे म्हटलं नाही, की अभिजित आता घराच्या बाहेरच जाणार आहे. त्याची फॅमिली तिथं आली आहे, तो खूप सीरियस झाला आहे किंवा डी-पी आणि अंकिता असे बोललेत, की बिग बॉसच्या विरोधात आंदोलन केलं, की आम्ही शो वगैरे सोडणार आहे. असं कधीही झालेलं नाही आहे आणि असं झालंही नव्हतं. ही फक्त सोशल मीडियावरती अफवा पसरलेली आहे. कसं आहे मित्रांनो, शो हिट व्हायला लागला ना, की लोकं अशा अफवा पसरवत असतात. मी म्हणतो, की शोच्या बाबतीत जी चर्चा होते ना, ती शोसाठी फायदेशीरच असते. जसं की त्याचे निगेटिव्ह मार्केटिंग असो किंवा पॉझिटिव्ह मार्केटिंग असो. त्यामुळे ही अफवा कोणी थांबवली नाही आणि ही अफवा पसरत गेली. त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हे समजलं असेल, की असं कोणीही घराच्या बाहेर जाऊ शकत नाही. अजिबात सुद्धा नाही. का योगिता गेल्या आठवड्यापासून मागं लागली बिग बॉसला, की मला घराच्या बाहेर काढा. त्यांनी अजून तिला घराच्या नाही बाहेर काढलं, तर यांना कुठं काढणार आहेत घराच्या बाहेर? असं नाहीये. जर का एकदम सीरियस मेडिकल रिझन जोपर्यंत नाही आहे, तोपर्यंत कोणालाही असं घरातून बाहेर काढलं जात नाही आहे. अभिजित घरामध्ये कंटिन्यू राहणार आहे. तो गेम खेळताना दिसणार आहे. अभिजित बरोबर डी-पी आणि अंकितासुद्धा गेम खेळणार आहेत. कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नका. हेच सांगायचं होतं. जर का व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.